आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाची सुरुवात केली, ज्या उपक्रमाचं नाव उपक्रम दिनांक 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत ही आरोग्यवारी जवळपास 33 जिल्ह्यामध्ये जाऊन आज कर्जत या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलंय। तर काय उद्देश आहे या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचा, तर मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा, तो किती सोपा आहे, मुख्यमंत्री सहायता निधी आतापर्यंत किती लोकांना मिळालेला आहे, राज्यामध्ये त्याचं वितरण किती झालंय, कर्जतच्या विधानसभामध्ये त्याचं वितरण किती झालंय आणि तो कशा पद्धतीने मिळवावा, एवढ्या साध्या सोप्या प्रक्रियेसाठी याची माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी आज ही पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे। तर मला आज या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीची प्रक्रिया अगदी किती सोपी आहे ते समजून सांगायचं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 8650567567। या क्रमांकावर जर आपण मिस कॉल दिला तर त्या ठिकाणी तात्काळ आपल्याला एक लिंक प्राप्त होते आणि त्या लिंक मधून आपल्याला एक फॉर्म येतो, जो 3 पानाचा फॉर्म आहे। आपण भरून फक्त या मेल आयडी वर मेल करायचा आहे। या मेल आयडी वर मेल केल्यानंतर अगदी 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्या खात्यावर मुख्यमंत्री सहायता निधीची रक्कम जमा होते। यानंतर दुसरी एक प्रक्रिया आहे, यामध्ये दिलेल्या माहिती पत्रकामध्ये एक बारकोड दिलेला आहे। हा जर आपण QR कोड स्कॅन केला तर त्या ठिकाणी सेम तुम्हाला फॉर्म मिळतो, उजव्या बाजूला स्कॅन केली की हॉस्पिटलची यादी मिळते आणि आपले काही डॉक्युमेंट आपल्या मोबाईलच्या आधारे आपण जर PDF स्कॅन करून मेल केला तर 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ही रक्कम त्या ठिकाणी मिळते। तर आता यासाठी कुठल्याही CSC सेंटरची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही, आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून अगदी सहज सोप्या पद्धतीने हा निधी मिळवू शकतो। याला मंत्रालयात जाण्याची गरज नाही किंवा कुठलेही खेटे मारण्याची गरज नाही। तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कुठल्या आजारांना हा निधी मिळतो, तर हे ठराविक अंगीकृत रुग्णालय आहे राज्यामध्ये आणि त्यांची यादी आपल्याला या QR कोडवर मिळेल। दुसरी गोष्ट, आजारांची लिस्ट जर आपण बघितली तर कॉक्लिअर इम्प्लांट, जी मुलं जन्मतः मूकबधिर असतात, ज्यांना बोलता येत नाही, अशा व्यक्तींसाठी, अशा मुलांसाठी आपण 2 लाख मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना मदत करतो। पंतप्रधान सहायता निधीमधून सेम प्रक्रिया आहे, त्या ठिकाणी सुद्धा 3 लाख रुपये मिळतात। अशा प्रकारे 5 लाखाची मदत त्याला मिळते। आपण बघितलं त्यानंतर हृदय प्रत्यारोपण आहे, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, या प्रत्यारोपणाच्या सर्जरीसाठी आपण प्रत्येकी 2 लाख रुपयाची मदत करतो। आपण पत्रकार बांधवांना माहिती आहे की आपण फील्डवरती असतो, आपल्याला अपघाताचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय, तर कुठल्याही अपघाताला सुद्धा त्या ठिकाणी 1 लाख रुपयाची मदत मिळते। शेतामध्ये काम करत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विद्युत अपघात झाला तर त्याला 1 लाख रुपयाची मदत मिळते। घरामध्ये आपली माता भगिनी काम करत असेल, गॅसचा स्फोट झाला, भाजलं किंवा इतर काही कारणास्तव एखाद्या कंपनीमध्ये स्फोट झाला, ते रुग्ण भाजले तर त्यांना सुद्धा 1 लाखाची मदत करतो। सांगायचा एकूण उद्देश आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेतल्यानंतर सुद्धा आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेऊ शकतो आणि ते लाभ घेणं अगदी सहज आणि सोपं आहे। ही माहिती घेऊन आपल्यापर्यंत मी पोहोचण्याचा उद्देश असा आहे की आपल्या मार्फत जर आपण हा टोल फ्री क्रमांक आपल्या दैनिकामध्ये छापला किंवा प्रसिद्ध केला तर लोकांना आपल्या माध्यमातून, गोरगरिबांना, आपल्या मित्रांना, आपल्या भावाला, आपल्या घरच्या कुटुंबियांना याची मदत होईल आणि लोकांना मदत मिळण्यासाठी दिलासा होईल। आता महत्त्वाचा मुद्दा, राज्यभरामध्ये आतापर्यंत 2 वर्ष 2 महिन्यामध्ये 301 कोटीचं विक्रमी वितरण आपल्या मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत झालंय आणि त्यातील 40,000 रुग्णांना, जवळपास 40,000 रुग्णांना याचा दिलासा मिळाला आहे। त्यांचे जीव वाचण्यास, त्यांचे प्राण वाचण्यास यामध्ये मदत झाली आहे, त्यांना या ठिकाणी खूप मोठा दिलासा मिळाला आहे। आणि आवर्जून सांगायचं की आज या कर्जत विधानसभेमध्ये आपले आमदार महोदय आणि आमचे सहकारी असतील वैद्यकीयचे, यांच्या पाठपुराव्याने कर्जत विधानसभेमध्ये 40 लाख रुपयाची मदत या मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत झाली आहे। मला आपल्याला आवाहन करायचं की आपल्या माध्यमातून अजून लोकांपर्यंत हा मेसेज तुम्ही पोहोचवा, जेणेकरून हा निधी जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल आणि आपल्याला याची मदत होईल। आपण लोकशाहीचा 4था स्तंभ आहात, आपल्या मार्फत आपण जर एखाद्या मित्राला यांना ही माहिती सांगितली तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत लवकर पोहोचेल, म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आज आपण जी माहिती दिली आहे की आपल्या आमदार साहेबांच्या कार्यालयामधून जी मदत झाली आहे त्याची हॉस्पिटल वाईज सगळे आकडेवारी, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचा आजार आणि मदत किती मिळाली याचा सगळा पाठपुरावा आपण या ठिकाणी केलेला आहे। आदरणीय आमदार महोदय ज्यावेळी मंत्रालयात येतात त्यावेळी नक्की साध्यामध्ये येऊन पाठपुरावा करतात, कुठल्या व्यक्तीला काही अडचण असेल त्यांचे फॉर्म बऱ्याचदा त्यांचे सूर्य साहेब स्वतः तिथे घेऊन येतात मंत्रालयामध्ये। म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्या आरोग्याच्या बाबतीत जेवढे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री संवेदनशील आहेत तेवढेच आमदार महोदय सुद्धा या बाबतीत संवेदनशील आहेत। त्यांनी खास 2 माणसाची नेमणूक या ठिकाणी वैद्यकीय कामासाठी केलेली आहे। तर आपल्याला देखील काही मदत लागली तर
24 तास हे कार्यालय आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी सतत उघड आहे. तर या माहिती व्यतिरिक्त जर आपल्याला अजून काही शंका असेल तर आपण आता विचारू शकता. आपल्या कर्जतमध्ये जवळपास 40 लाखाची मदत मतदारसंघात झालेली आहे. आता मंगे सर संवाद साधतायत. सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे, आमचे मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्रीयुत मंगेजी चिवटे सर आपल्यासोबत मोबाईलद्वारे भ्रमणद्वारे संपर्क साधताय. कृपया आपण 2 मिनिटं ऐका. सर बोला सर. कर्जत खालापूरमधील सर्व पत्रकार बांधव भगिनींचं मी या पत्रकार परिषदेसाठी सुरुवातीलाच मनपूर्वक स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची नेमकी प्रक्रिया कशी असते, या सगळ्याचा टोल फ्री क्रमांक काय आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये 1000 आहे, ही सगळी माहिती आपण समजून घेण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. या पत्रकार परिषदेच्या साठी माझे सहकारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख श्री राम राऊत आपल्याला सगळं मार्गदर्शन करतीलच. परंतु या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला एक आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार महोदय श्री महेंद्रजी थोरवे साहेबांचा. मला असं वाटतं की एकही दिवस असा जातोय आठवड्यातला की महेंद्र थोरवे साहेबांचा मला फोन येत नाही किंवा माझ्या सहकार्यांना फोन येत नाही की मंगेश हा पेशंट आहे, तो पेशंट आहे, या पेशंटला आपल्याला मदत करायची, त्या पेशंटला मदत करायची आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी मार्ग काढून संबंधित गरजू रुग्णाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचे. मला वाटतं एक संवेदनशील लोकप्रतिनिधी कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आमदार महेंद्रजी थोरवे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 वर्ष 2 महिन्यांमध्ये जवळपास 40 लाखपेक्षा अधिकचं अर्थसहाय्य आपल्या परिसरातील रुग्णांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. त्यासोबतच विशेष बाबतीची प्रकरणं आहेत जे आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नाही किंवा ज्या आजारांच्यासाठी वाढती मदत लागते अशांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्वाक्षरी घ्यावी लागते. विशेष बाब म्हणून अशांची देखील मोठ्या प्रमाणात आपल्या आमदार महेंद्रजी थोरवे साहेबांनी मदत केलेली आहे. आणि असं एकूण 50 लाखांपेक्षा अधिकचं अर्थसहाय्य ते महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघातील सगळ्या आपल्या गरजू रुग्णांच्यासाठी झालेलं आहे. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की आपल्या भागातील ऋषिकेश देशमुख, निलेश देशमुख हे देखील मंत्रालयामध्ये वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करतात. आणि अशा पद्धतीनं मी या पत्रकार परिषदेच्या शेवटी एवढंच सांगेल की एकमेकडे मी प्रार्थना करेल की आपल्या इथं उपस्थित कुठल्याच पत्रकार बांधवांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना परिचितांमध्ये कोणालाही या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेण्याची आवश्यकता पडू नये. परंतु आरोग्यविषयक संकट हे मित्रांनो सांगून येत नाही आणि म्हणून अशा कुठल्याच पद्धतीचं जर आरोग्यविषयक संकट आलं तर आता बिलकुल घाबरण्याची आवश्यकता नाही. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून कुठल्याच परिस्थितीत आपण या सगळ्या आजारांच्यासाठी मदत करत आहोत, सर्वसामान्य रुग्णांना मदत करत आहोत. आणि या मदतीचा टप्पा आता 321 कोटींचा आपण गाठला. 40,000 रुग्णांचे प्राण वाचले. आणि यामुळे ही माहिती आपण जास्तीत जास्त आपल्या स्थानिक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपल्या स्थानिक लोकांच्या पर्यंत पोहोचवली तर मला वाटतं कर्जत खालापूर भागातील 100 रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा आपण देखील या पत्रकार परिषदेच्यासाठी आल्याबद्दल आपल्या सगळ्या संवेदनशील पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी लवकरच कर्जत खालापूर भागामध्ये येणार आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटायला मला आवडेल. हे देखील या निमित्ताने भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही